हॅपी क्रिसमस. आज सांताला बोलवणं करते मी. माझ्या विशेष मुलांच्या आईवडिलांच्या आयुष्यात आनंद दे यासाठी सांगते मी त्याला काहीतरी. ते असं, आज तू नक्की ये, सोबत मोठी पोतडी घेऊन ये. आज तू नक्की ये, सोबत मोठी पोतडी घेऊन ये. दुःख आईबाबांचे घेऊन घे. हलकच का होईना, हसणं तेवढं देऊन दे. विशेष मुलं घरी असणं खूप केविलवाणं असतं रे. जगताना जगण्याचे प्रश्न रोज विचारत बसतं रे. प्रश्नांची उत्तरं मिळत नाही त्यांना, स्वप्नातही चिंता भेडसावते यांना. चिंतेचा डोंगर घराच्या कानाकोपऱ्यात असतो, तो कोपरा सुद्धा कधीतरी दुःखी होऊनच असतो. आई बाबा एकमेकांकडे बघून कधीतरीच हसतात. लेकराच्या हातावरच्या रेषा डोळे फाडून फाडून बघतात. सपाट हातांवर रेषेचा पत्ताच नसतो आणि बिनपत्त्याच्या या गावात लेकरू ओंगळवाणं हसतं. तो हसतो, तो रडतो त्याच्या त्याच्या मर्जीनं. जग मात्र शहाणपणाचे धडे अखंड गिरवत असतो भरल्या पोटानं. आई वडील किती बिचारे हे सांगण्यात सगळ्यांचा वेळ जातो आणि प्रत्येक क्षण यांना कुरतडून खातो. आपण असे अर्धवट का याची भ्रांत या लोकांना नाही. आपण असे अर्धवट का याची भ्रांत या लोकांना नाही, पण आईच अशी वांझोटी हे सांगण्यात सगळ्या जगाचा वेळ जाईल. 5 वर्षापूर्वी हीच धारणा 5 वर्षापूर्वीही हीच धारणा आजही लोकांच्या नजरा बदलल्या नाहीये. 5 वर्षापूर्वीही हीच धारणा अजून लोकांच्या नजरा बदलल्या नाही. त्यांच्या डोळ्यावर लावण्यासाठी किट्ट काळे चष्मे सांता तुझ्याकडे का नाही? मेंदू असून निर्बुद्धासारखं, डोळे असून आंधळ्यासारखं माणूस का वागतो रे? त्यांना वठणीवर आणण्याची चावी तुझ्याकडे का नाही रे? त्या विशेष मुलांच्या मायबापांच्या प्रारब्धाच्या रेषा बदलणं तुला जमेल का रे? सूर्यापासून चंद्रापर्यंत त्यांना सगळे हसवतील का रे? जमतंय का तुला बघ की नुसतेच गिफ्ट देऊन मोकळा होशील तूही? जमतंय का तुला बघ की नुसतेच गिफ्ट देऊन मोकळा होशील तूही? अरे आकाशातल्या चांदण्या मागत नाहीये तुला, मागतोय तुला परसातल्या फक्त जाईजुई. 2 शब्द प्रेमाचे यांना हवे आहेत रे. 2 शब्द प्रेमाचे यांना हवे आहेत रे. शब्दांचे ते भुकेले, गिफ्ट्स नकोच रे. हिम्मत दे त्यांना समाजाशी लढण्याची, एक घाव 2 तुकडे नव्यानं करण्याची. आशा आहे तुला मी सांगितलेलं सगळं कळलं असेल. व्यथा विशेष मुलांच्या मायबापांच्या मनाला भिडल्या असेल. डोळ्यात हलकेच पाणी आणून आवंढाई गिळला असेल. सांता काहीच बोलला नाही. भयान शांतता, कणभर हल्लाही नाही. वाटलं शब्द वाया गेले आपले. वाटलं शब्द आपले वाया गेले. मागणेही व्यर्थ होते. समाजातल्या प्रत्येकासारखे सांताचेही मन कोरडे होते. दगडासारखा सांता उभा होता स्तब्ध. थिजले होते डोळे, ओठी फुटत नव्हते शब्द. एकदम लागला रडायला ऊर फुटेपर्यंत. काहीच कळायला मार्ग नाही तो शांत होईपर्यंत. ओंगळवाण्या विशेष मुलाची लाळ पुसून सांता नम्र उभा राहिला. मायबापांकडे बघत म्हणाला, आज मला खरा सांता सापडला. दुःखाच्या पायवाटेवर तुम्हीच सुखाची फुले शोधता. आपल्या या लेकराला देवाप्रमाणे जपता. तुमच्यातला माणूस नाही देव मला दिसला. आज या संताला खरा सांता दिसला. म्हणाला, मी एक दिवस उगवतो, तुम्ही रोज उगवत असता. मला लोक म्हणाला म्हणतात, तुम्ही देवदूतच भासता. शपथ, तुम्हीच देवदूत भासता. सांताला सुद्धा या विशेष मुलांचे आईवडील देवदूत भासले आणि सांताने काहीतरी या पालकांना काहीतरी द्यावं असं म्हणता म्हणता सांतात सुद्धा या पालकांकडनं खूप सारा आशावाद घेऊन गेला. हाच आशावाद किंवा हे देवदूत या जगात आहेत. आपली नजर बदलूया या देवदूतांना. आज नाताळच्या दिवशी एक कडक सॅल्यूट ठोकूया असा.